नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये वल्लरी आजी बसलेली असतात आणि वल्लरी म्हणते की आई, देव पण आपली सगळ्यांची ना काय परीक्षा बघतो ना कळतच नाही आहे. किती संकट येत आहे आपल्यावर. म्हणजे खरंच मला खूप वाईट वाटतं आपल्या सगळ्यांचं आणि अर्णवचं देखील जास्त. त्या दोन्हीही मुलांनी म्हणजे अर्णवने आणि अंजलीने किती लहान वयांमध्ये किती हाल अपेष्टा सहन केल्यात आणि अर्णवने तर इतकं सगळं सहन करून सात्विक फॅशन ही कंपनी उभी केली आहे. किती मोठे संकट त्याने बाजूला टाकून इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. पण आता नेमकं त्याच्यावरतीच इतकं मोठं संकट यावं, खरंच याचा खूप त्रास होतो. किती काही झालं तरीही अर्णवच्या बाबतीत हे खूप चुकीचं घडतं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की हो ना गं, खरंच म्हणजे इतकं सगळं होऊनही अर्णवच्या मागे काय लागलं काही कळत नाही आहे. एकामागोमाग एक संकटं त्याच्या आयुष्यात येतच राहिली आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, ही संकटच आहेत खरं. म्हणजे एकातून आपण बाहेर पडतो आहे तोपर्यंत दुसऱ्यापर्यंत जायला होतं आहे. मला काय वाटतं माहिती आहे का आई, आपण ना एक काम केलं पाहिजे. तेव्हा आजी विचारते की काय. वल्लरी म्हणते की आपण एक काम करायला हवं. म्हणजे ना अर्णवने काय करायला हवं माहिती आहे, अर्णवने जाऊन ना त्या सौदामिनीबरोबर बोलायला हवं. तेव्हा आजी म्हणते की त्या बाईबरोबर काय बोलायचं आहे, तिच्यामुळेच तर अर्णवच्या आयुष्यात हे सगळं घडतं आहे ना. खरंच माझ्या सात्विकाच्या आत्म्याला किती त्रास होत असेल हे सगळं बघून. वल्लरी म्हणते की हो ना हो आई, म्हणूनच तर मी म्हणते ना की ना खरं तर ती लावण्याची आई जे काही लावण्याबरोबर अर्णव वागला आहे ना त्याचा सूड घेते. मग एकदा तिच्याशी जाऊन बोलावं. मी तर म्हणते की माफी मागावं. कारण काय, आपले हात दगडाखाली म्हटल्यावर तडजोड करायला काय हरकत आहे ना. तेव्हा असं म्हटल्यावरती लगेचच अर्णव म्हणतो की नाही, तडजोड करण्याची काहीच गरज नाही आहे. तितक्यात ईश्वरी म्हणते की हो, आपल्याला एक मार्ग सापडला आहे. तेव्हा आजी विचारते की काय, नेमका कोणता. तेव्हा ईश्वरी म्हणते की जरा एकच मिनिट. आता ईश्वरी सगळ्यांना आवाज देते, नमुताई, आकाश भाऊजी, मामा, जरा प्लीज सगळ्यांनी इकडे या. तेव्हा सगळेजण आता तिच्या आवाजाला धावत येतात की ईश्वरी काय झालं, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की आपल्यावर जे काही संकट आलं आहे ना त्याबद्दल एक मोठा मार्ग सापडला आहे. एक मोठी स्पर्धा आहे FNF म्हणजेच फूड अँड फॅशन नावाची. आणि ही स्पर्धा जर आपण जिंकलो तर मग आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. आणि जर ती स्पर्धा जिंकलो तर त्यातून आपल्याला सात्विक फॅशनचं जे त्या सौदामिनीला 200 करोड रुपये द्यायचे तेही आपल्याला पूर्णपणे देता येतील आणि आपलं काम पूर्ण होऊन जाईल. हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की रिअली इट इज अ व्हेरी गुड आयडिया. म्हणजे खरंच खूप चांगली आयडिया आली आहे तुम्हाला. तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की हो हो, खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून. चांगली आयडिया आहे ही. ईश्वरी आणि चिंटू, तुम्ही दोघंजणही या स्पर्धेमध्ये भाग घ्या. तुम्ही दोघंही जिंकून याल खात्री आहे. तेव्हा मग आता लगेचच ते पॅम्पलेट असतं ते ईश्वरी हातातून घेते आणि पुढे सगळ्यांना पास ऑन करत असते. मामा म्हणतो की अरे वा, हे तर एकदम भारीच आहे. तेव्हा मग अर्णव हा म्हणतो की हो, पण एक गोष्ट नक्की की इथे खूप जास्त स्पर्धक असणार आहेत. कसं आणि काय करायचं हे आपल्याला ठरवलं पाहिजे. तेव्हा मग ईश्वरी आता गप्प बसलेली असते, ती काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो की आपण या कंपनीमध्ये म्हणजेच या बिझनेसच्या चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करतो आहे. आता बघूया पुढे नेमकं काय काय आणि कसं कसं होतं ते. आणि एकदा की आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित सॉर्ट आऊट करून घ्याव्या लागतील. आजी खूप खुश होते आणि आजी म्हणते की खरं चिंटू, खूप चांगली आयडिया शोधून काढलीस तू. मामा म्हणतो की हो, आणि मला खात्री आहे की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही या स्पर्धेत जिंकून येतील. कारण की स्पर्धा फूड अँड फॅशनची आहे, बरोबर ना. तर दोघंही अगदी व्यवस्थितपणे या सगळ्यामध्ये जिंकून घेतील. आणि खरं तर हा कनुबाप्पानेच आपल्याला मार्ग दाखवला आहे असं म्हणायचं, असं मामा म्हणत असतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की हो, आता फक्त आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. आपण मिळून हे सगळं करायचं आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो, ही स्पर्धा खरं तर सगळ्यांची मिळूनच आहे. आणि मग हे ऐकल्यावर मामीच्या मनात विचार येऊ लागतो की वा, म्हणजे हे जे काही घडलं आहे मध्येच त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. हे दोघंजणही जर ही स्पर्धा जिंकले तर मात्र सौदामिनी देशमुखला जे काही हवं आहे ते होऊ शकत नाही. मला तातडीने तिला जाऊन भेटलं पाहिजे आणि तिच्या कानावर सगळं घातलं पाहिजे. मामीचे पुढचे विचार, पुढचं प्लॅनिंग सुरू होतं. तर वल्लरी जाऊन सौदामिनीला भेटते आणि म्हणते की हे बघा. तेव्हा ती म्हणते की काय हे सगळं फूड अँड फॅशन इन्व्हेस्टमेंट काय म्हणजे नक्की. तेव्हा मग ते सगळं वल्लरी एक्सप्लेन करते की ही स्पर्धा आहे आणि तुमचं लोन पूर्ण करण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि सगळं काही संपवणार आहेत असं म्हणत आहेत. तेव्हा
मग ते बघितल्यावरती लगेचच सौदामिनी म्हणते की त्या दोघांनाही काय वाटलं, ही सौदामिनी इतकी सोपी आहे का आणि इतक्या सहजासहजी ते पूर्णपणे माझं लोन चुकतं करतील आणि मी बघत बसू असं थोडीच होणार आहे. असं कधी होणार नाही. माझ्या तावडीत एखादी व्यक्ती सापडली तर ती लवकरात लवकर तरी संकटातून सुटत नसते. तेव्हा मग मामी म्हणते की हो, तेच तर मला म्हणायचं आहे की हे जे काही सगळं चालू आहे ना, हे सगळं त्या ईश्वरी आणि अर्णवला खूप महागात पडलं पाहिजे आणि जर त्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं तर मात्र खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं ठीक आहे, जर केलं तर ते हरले पाहिजेत. तेव्हा सौदामिनी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, ही बातमी दिलीत बरं झालं. तेव्हा लगेच सौदामिनी म्हणते की म्हणजेच काय, मी जर कोणासोबत पार्टनरशिप केली ना तर मी हातचं काही राखून ठेवत नाही. मला जे सगळं काही माहीत आहे ना ते समोरच्याच्या कानावर घालते. तसंही मी तुम्हाला सांगितलं आहे की मी घरच्या सगळ्या न्यूज आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवत जाईन आणि मी तेच केलं आहे. हे घरात आमच्या जे जे काही चालतं आहे ना ते सगळं मी तुमच्यापर्यंत पोचवणार, हे नक्की. तेव्हा मग वल्लरी म्हणते की म्हणजे सौदामिनी म्हणते की हो, खरंच खूप चांगली गोष्ट केलात तुम्ही आणि मला जे काही कळलं आहे त्यावरून आता मी पुढे काही जरी अंदाज लावू शकते आणि पुढे काहीतरी स्ट्रॅटेजी करू शकते. बरं हो, आता ह्या बाबतीत असंच मला अपडेट देत राहा. घरात जे जे काही करते अगदी बारीक गोष्ट म्हणजे ते प्लॅनिंग काय करतात काय नाही या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवत राहायच्या. वल्लरी म्हणते की हो, म्हणजे हे सगळे काही आहेत ईश्वरी अर्णव ते सगळ्यांसमोर उघड स्ट्रॅटेजी तरी सांगणार नाहीत, परंतु मला असं काहीतरी केलं पाहिजे की सगळं माहीत काढून घेतलं पाहिजे. तेव्हा मग लगेच सौदामिनी म्हणते की येस, बरोबर बोललात तुम्ही. ते नक्की काही क्लिअर सांगणार नाहीत, पण तुम्हाला त्यांच्या अगदी पोटात शिरून सगळी माहिती काढून घ्यावी लागेल आणि ती माहिती तुम्हाला माझ्यापर्यंत पोचवावी लागेल. म्हणजे त्याच माहितीचा वापर करून मी पुढच्या प्रतिस्पर्ध्यांना त्या सगळ्या बाजूने वळवू शकते. एकच गोष्ट लक्षात घ्या की आता तो अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही जिंकता कामा नये. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, तुम्ही काळजीच सोडा. आता मी तुम्हाला सगळं काही सांगणार आणि जे जे काही छोट्या गोष्टी जरी घडतात ना तरीही मी सगळ्या तुम्हाला सांगत जाईल. तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा मग आता सौदामिनी म्हणते की गुड, खरंच तुमची खूपच मदत झाली. तेव्हा मग आता गालातल्या गालात हसत वल्लरी म्हणते की येस आणि नंतर मग वल्लरी तिला सांगायला लागते की बरं, मी तुम्हाला आता हे सांगितलं आहे त्याबद्दल तुम्ही लवकर ॲक्शन घ्या. तेव्हा मग सौदामिनी म्हणते की येस, आपण पुन्हा भेटूया. मग वल्लरी तिला म्हणते की शुअर, चला मी निघते. आता ती दोघीजणही गप्प असतात. वल्लरी आपापल्या मार्गाला जाते आणि सौदामिनी विचार करते की काय या अर्णवला या सगळ्या गोष्टींचा म्हणजे फायदा होणार आहे? नाही, अजिबात नाही. काही झालं तरीही त्या अर्णवला इतक्या सहजासहजी मी ही चॅम्पियनशिप जिंकू देणार नाही. मी त्याच्या मार्गात इतके हर्डल्स निर्माण करेल की त्याला कळणारही नाही आणि त्यामुळे मला सगळं काही साध्य होईल, असं ती विचार करत असते. त्यानंतर घरी सगळेजण त्या स्पर्धेच्याच विचारांमध्ये गुंतलेले असतात. तेवढ्यात तिथे अंजली म्हणते की आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठली कंपनी आणि कोण हे सगळं म्हणजे त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरावे लागणार आहेत. तेव्हा मग अर्णव सांगतो की एक काम कर ना, आता तू जे काही माझा फॉर्म आहे ना तो भरायला सुरुवात कर त्या गोष्टीवरून. म्हणजे कसं आहे ना, इथे काय आहे साईडचं ते सगळं मी बघतो. आणि नंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव दोघांचंही नाव घाल, असं ते सात्विक फॅशनच्या वतीने असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, म्हणजे बाकीच्याही कंपनीज आहेत त्यामुळे मी म्हणाले. तेव्हा अर्णव म्हणतो की नको, सात्विक फॅशनच्या नावानेच हे सगळं हवं आहे तर हे सगळं होऊन जाऊन दे. मामा आता म्हणत असतो की पण मला एक गोष्ट समजत नाही आहे, नक्की या स्पर्धेमध्ये असणार काय आहे, म्हणजे फूड अँड फॅशन वगैरे. तेव्हा आकाश म्हणतो की डॅड जरा थांबा, मी समजावतो तुम्हाला. तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते आणि म्हणते की हो, म्हणजे काय माहिती आहे का, मी एक्सप्लेन करते. कसं आहे ना, तिकडे वेगवेगळ्या स्पर्धा असणार आहेत आणि फूड अँड फॅशन म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी या अगदी व्यवस्थितपणे कराव्या लागणार आहे आणि होतील, आम्ही जिंकू दोघंजणं. तेव्हा मग ईश्वरी पुढे बोलून दाखवते की सुरुवातीला तरी फूडची स्पर्धा असेल, म्हणजे फूड आलं की माझी स्पेशालिटी होते आणि त्यानंतर मग काही फॅशन आले तर ती अर्णव सरांची स्पेशालिटी होते. त्यामुळे त्या बाबतीत आम्हा दोघांनाही व्यवस्थितपणे सगळं करावं लागणार आहे आणि फूड आलं तर मी माझा हात कोणी धरणार नाही आणि अर्णव सरांचाही तसंच त्यांनीही केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे. तेव्हा मग हे ऐकल्यावर लगेचच पुढे ती म्हणते की हो, आता कळलं आहे सगळ्यांना. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, हे बघ, तुला काही वाटतं आहे ना ते इतकं काही सोपं नाही आहे बरं का, म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी या सहजतेने होऊ शकत नाही. ईश्वरी म्हणते की सर,
हे बघा, आपलं ठरलं आहे ना की त्याच्यामध्ये काही विचार चुकीचा करायचा नाही. मग नक्कीच. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा सर, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही फॅशनमध्ये बेस्ट आहात, परंतु फूडमध्ये ना बी बेस्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, पहिले ना काही झालं तरी फूडचा राऊंड येणार आहे. फूड राऊंड क्लिअर केल्यानंतर मगच पुढे फॅशन राऊंडला नेणार. बघाच तुम्ही. आणि तुम्ही जे काही हे बोलताय ना, तर मग तेव्हा तुम्हाला समजण्यात येईल की मी नक्की तुम्हाला काय सांगत होते ते. तेव्हा अर्णव आता तिच्याकडे बघतो. दोघांमध्ये जरासे असतात चिरीमिरी वाद व्हायला लागतात आणि दोघंही आता भांडायला लागतात. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की फूड पण कंपल्सरी आहे, मगच तेव्हा तुम्हाला समजेल की काय महत्त्वाचं आहे फूड ते. तेव्हा मामा म्हणतो की अरे हो बाबा, जरा गप्प बसा. आता तुम्हाला पुढची काही जी नोंदणी करायची ती करून घ्या ना. म्हणजे असं सारखं सारखं काय चाललं आहे तुमचं. आणि अर्णव, काय रे, उगीचंच कशाला तिला बोलून दाखवतोस असं म्हणून आता तेवढ्यातच आजी येत म्हणते की वल्लरी आल्याबरोबर समोरून की वल्लरी, अगं तू पण ये ना, आम्हाला काहीतरी मदत कर. अगं ईश्वरी, तिला पण घे काहीतरी मदत करायला आपल्यामध्ये. तेव्हा लगेचच मामा म्हणतो की अगं आई, तू अशी काय करतेस, आपल्याला कॉम्पिटिशन जिंकायचं आहे की नाही. तेव्हा असं म्हटल्यावर वल्लरी चिडते आणि म्हणते की जाऊ दे, तसंही तुम्ही प्रत्येक वेळेला मी काही चांगलं करायला गेलं तर त्याला टोमणे मारून नावच ठेवत असता, त्यामुळे काहीच गरज नाही आहे. मी माझी इथे काहीच पार्टिसिपेंटमध्ये भाग घेत नाही असं म्हणून आता मुद्दामच वल्लरी चिडलेली असते. आणि ती सगळेजणं तिथे बसलेले असतात. वल्लरी किचनमध्ये जाते आणि नमूचं काम सुरू असतं. ती म्हणते की हे काय चाललं आहे तुझं एकटीचं किचनमध्ये. ती म्हणते की हो, सगळ्यांसाठी चहा बनवते. म्हणजे सगळे काम करतायत ना, पहिला राऊंड झाला आहे, आता त्यांचं डिस्कशन सुरू आहे पुढे कसं काय करायचं, त्यासाठी चहा सुरू आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की ग्रेट, म्हणजे तुझ्या काही लक्षातच नाही आलं आहे का नम्रता, हे जे काही चाललं आहे ते. तेव्हा ती म्हणते की नाही आई, कशाबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा मग वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुला काहीतरी मदत करते, म्हणजे तुला बरं वाटेल, दोघींचं काम कसं पटकन होऊन जाईल. तेव्हा वल्लरीला ती म्हणते की नाही, हे काय होतच आलं आहे, चहा तर बनवायचा आहे, काहीच गरज नाही आहे, मी करते. तेव्हा मग आता वल्लरी म्हणायला लागते की तसं नाही नम्रता, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, हे जे काही चाललं आहे त्याबद्दल. तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही आई, कशाबद्दल बोलताय तुम्ही. तर ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्या फॉर्मचं डिस्कशन करत असतात. वल्लरी म्हणते की अगं हे बघ, तिचं एकच आहे, तुला तिने तिथे बसायला दिलं नाही, ते किचनमध्ये पाठवलं. कारण का माहिती आहे का, तू तिच्यासाठी एकच आहेस, मोलकरीण बाई, आणि म्हणूनच तुला तिने चहा बनवायला इथे पाठवलं. आणि स्वतः मात्र तिथे मस्त स्वतः प्लॅनिंग करत आहे महाराणीसारखी. आणि हो, तिचं वागणं अगदी महाराणीसारखंच आहे. तू काम करावं आणि तिने बसून आराम करावा आणि तिचे सगळ्या घरामध्ये हुकूमत गाजवावी, यासाठी ना तिचं हे सगळं चालू आहे. म्हणजे तू काय एखादी चांगली आयडिया दिलीस मध्ये तर तुझा नावाचा बोलबाला होईल ना. त्यामुळे मग तिने काय केले तर तुला इथे बाजूला असं केलं, म्हणजे सगळं काही ना तिला करता यावं, यासाठी सगळं तुझं चालू आहे. नम्रता, तू खरंच बाळा भोळी आहेस गं, त्यामुळे तुला काहीच कळत नाही आहे. पण ईश्वरीचे हे जे काही डावपेच आहेत ना, ते मी अगदी बरोबर ओळखून बसले, त्यामुळे तिने हे सगळं केले. मी तर काय म्हणते माहिती आहे का, तू स्वतःशी अशी वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, घरात तुलाही नावाजलं गेलं पाहिजे की नाही. मग एक काम कर, तूही या स्पर्धेमध्ये भाग घे, ईश्वरीच्या विरोधात उभी राहा. आणि जर तू या स्पर्धेत भाग घेतलास आणि ईश्वरीच्या विरोधात उभी राहिलीस आणि जिंकलीस ना, तर मग बघ या घरामध्ये कसं तुझा शब्द चालतो. तुझ्या शब्दालाही मान मिळेल या घरामध्ये आणि तुझ्या वागण्यालाही. त्यामुळे आता एकच काम करायचं, मी जे काही म्हणते ना ते नीट ऐकायचं. आता तिकडे जाऊन सांग की तू पण या स्पर्धेमध्ये भाग घेतेस ते, म्हणजे कसं आहे ना, तुझंही काहीतरी वर्चस्व राहीलच की. नाहीतर मग काय आहेसच घरामध्ये मोलकरीणबाईसारखी नुसतं किचनमध्ये राबायला. त्यामुळे मी काय म्हणते याचा जरा विचार कर, नीट विचार कर. ईश्वरी आणि अर्णव हे घेतायतच भाग, परंतु तुलाही हे करायला हवं. कारण की किती काही झालं तरीही तुलाही तुझं वेगळं असं अस्तित्व निर्माण करायला हवं की नको. म्हणूनच जे सांगते ना ते व्यवस्थितपणे ऐक आणि समजून घे. नाहीतर मग ईश्वरी माहिती आहे ना, घरात आल्यापासून तू बघतच आहे की ती कशी वागते ते. आता तुला कळेल की तिचं वागणं हे काय आणि कसं आहे ते. असं म्हटल्यावर आता वल्लरीकडे नम्रता बघतच राहते. वल्लरी म्हणते की आले ना लक्षात मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते. बघ, मी आता तुला जे काही सांगते ते ऐक, नाहीतर बघ कशी अवस्था होईल ते. ईश्वरी सगळ्यांना बाजूला करायलाच बसलेली आहे. असं म्हणून आता मुद्दामच ती तिच्या मनामध्ये आग भडकवून देते आणि मग बाजूला होते आणि म्हणते की थांब, हे सगळे जे काही कप आहेत ना ते मी घेऊन जाते. आणि ती सगळं काही ट्रेमधून घेऊन जात असताना नम्रताच्या मनामध्ये पुन्हा एकदा ते भडकू लागलेलं असतं.
ती म्हणते की सावकाश हा चहा गरम आहे भाजेल, असं म्हणून ती आता तिथून म्हणते की हे घे, हे तिथे नेऊन दे आणि मग तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते सगळ्यांसमोर तू बोलून टाक, म्हणजे कसं आहे ना तुला बरं पडेल. आता नम्रता हे जे काही तिचं ऐकते बोलणं त्यावरून तिच्या मनामध्ये राग निर्माण होतो. नम्रता पुढे जाते. वल्लरी मनातच म्हणते की चला आता मस्तपैकी आग लावलेली आहे, आता भडका उडण्याचं बाकी आहे. असं म्हटल्यावर इथे आता नम्रता पुढे पुढे येते आणि ती सगळ्यांना चहा देत असते. आकाशचं फोनवर काम चालू असतं. नम्रता जिजू तुमची ब्लॅक कॉफी, ईश्वरीला चहा देते, मामाला चहा देते आणि नंतर मग आता ती हे देत असताना सगळेजणं बघत असतात की चला आता पुढे काय करायचं त्याचं सगळं डिसाईड केलं पाहिजे. आणि हो अंजली, आता ते काही तुमचं फॉर्म आहेत ते भरून घ्या ना. तेव्हा वल्लरी आता तिथून मज्जा बघत असते. नम्रताचं काम चालू होतं. नम्रता म्हणते की 1 मिनिट, मला ना जरा सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ती आकाशला म्हणते की आकाश जरा तुमचा फोन प्लीज ठेवता का, माझं महत्त्वाचं बोलणं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो तू बोल ना, माझा फोन चालू आहे. तेव्हा मग लगेचच नम्रता बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की ही जी काही बिझनेसची चॅम्पियनशिप आहे ना त्यामध्ये मलाही पार्टिसिपेट करायचं आहे. तेवढ्यात आकाश फोन ठेवून तिच्याकडे येतो आणि म्हणतो की हे काय बोलतेस तू नम्रता. तेव्हा नम्रता म्हणते की का, आता बरोबर फोन ठेवलात ना माझा, म्हणजे मगाशी मी म्हणत होते तेव्हा तुम्हाला महत्त्वाचं नव्हतं वाटत, आता पटकन धावून आलात कसे. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही, नम्रता ऑलरेडी आपल्या कंपनीने यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे, मग उगीचच आपणच त्याला कॉम्पिटिशन म्हणून का उभं राहायचं आहे. तेव्हा मग नम्रताचा हा विचार खरं तर कोणालाच पटत नसतो, पण नम्रता बोलून दाखवते की हो ॲक्च्युली मलाही पार्टिसिपेट करायचं आहे, कारण की मला असं वाटतं आहे की जर समजा इशू आणि जिजू जिंकले तर खरंच चांगली गोष्ट आहे, आणि जर समजा मी जिंकले तर आपल्या घरातच राहील ना हे सगळं जे काही बक्षीस आहे त्याचा आपल्यालाच फायदा होईल, बाहेरच्या कोणालाही त्याचा फायदा होणार नाही. असं म्हटल्यावर आता मामा म्हणतो की हो म्हणजे हे पण मला जरा. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की येस. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई म्हणजे तू हे सगळं का करतेस मला कळत नाही आहे. त्याचबरोबर आता अर्णव म्हणतो की नाही मलाही हिचं म्हणणं बरोबर वाटतं आहे, आय थिंक शी इज राईट. म्हणजे आपल्या घरातच जर समजा 2 फॉर्म असले तर कोणाकडे जरी बक्षीस आलं तरी चांगलीच गोष्ट आहे आपल्या संपूर्ण घरासाठी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई तू एक काम कर, तू आता ईश्वरीचं म्हणजे ईश्वरी फॅब्रिक्सचं सगळं काम झालेलं असेल तर आकाश इन्फ्रा हे कंपनी आहे याच्या अंडर या दोघांचाही तू फॉर्म भर, ह्या आकाशचा आणि आपल्या नमूचा. म्हणजे कसं आहे ना त्या दोघंजणही यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील. सगळेजण खूप खुश असतात आणि खरं तर आकाशलाही तिच्या त्या निर्णयाचा खूपच जास्त आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी लांबूनच बघते आणि त्यानंतर वल्लरी म्हणते की चला मस्तच काम झाले, आता नम्रताने पार्टिसिपेट केलं म्हटल्यावरती ईश्वरीला हरवणारच ती काही झालं तरीही, आणि माझं जे काम आहे ते पूर्णपणे पूर्ण झालं असं म्हणून वल्लरी खूप खुश होत असते. तर मामा हा म्हणतो की चला वा, लक्ष्मीच्या हाताने सुरुवात झाली पाहिजे, घरची लक्ष्मी कोण आहे, आपली नम्रता, चला तिने हे सगळं केलं पाहिजे. तेवढ्यातच मग तो आकाशला बाजूला करतो आणि तेवढ्यातच नम्रताला म्हणतो की बायको ये तू पुढे. असं बोलल्याबरोबर सगळेजण हसायला लागतात आणि नम्रतालाही खूप आनंद झालेला असतो की तिने स्वतःने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. तेव्हा मग फायनली या दोघांचंही पार्टिसिपेशन होतं आणि सगळेजणं तिच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात. आणि अर्णव ईश्वरी दोघं त्यांचंही फॉर्म भरून झालेला असतो. आता पुढे कसं आणि काय करायचं या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनामध्ये सुरू असतात. आकाश पण खुश असतो कारण नम्रताने फॉर्म भरलेला आहे आणि वल्लरी इथे खुश कारण की तिने जे काही ठरवले ते पूर्ण होणार. ती विचार करते की वा आता मजा येणार आहे खरी खेळायला. तर दुसरीकडे जे सौदामिनीची गुंड असतात ते गुंड हे सात्विक फॅशनची जी व्हॅन असते म्हणजे सामानाची, ती व्हॅन ही त्याची टायर पंक्चर करून टाकत असतात जेणेकरून कोणीही पुढे यायला नको. आणि सात्विक फॅशनची व्हॅन ही पंक्चर झाल्यानंतर ते पुढे जाऊन वाट बघत असतात आणि तितक्यात आता त्यांची दुसरी व्हॅन असते जी तयारच असते सगळं करण्यासाठी. तेवढ्यात मग समोरून सात्विक फॅशनची व्हॅन ही सुरू व्हायला लागते आणि जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा अरे बाजूला भारे कोण आहे तिकडे असे जोरजोरात ओरडायला लागतात. तेव्हा मात्र आता जे लपून बसलेली माणसं असतात ती माणसं आता हल्ला करण्यासाठी त्या माणसांवरती पुढे निघतात की त्यांचा टेम्पो तिथेच अडकला पाहिजे आणि सौदामिनीने सांगितलेलं काम झालं पाहिजे. सगळी माणसं आता आपापले पोझिशन घेतात आणि तेवढ्यातच आता
त्या गाडीवरती म्हणजे सात्विक फॅशनच्या गाडीवरती टेम्पोवर हल्ला झालेला असतो आणि मग ती माणसं कोण रे हो रे बाजूला असं म्हणून जोरजोरात ओरडत येतात, परंतु काहीच उपयोग होत नाही. त्यांना तिथे अगदी गोळ्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी शस्त्र घेऊन जी सौदामिनीची माणसं असतात ती माणसं लगेच येऊन उभी राहतात आणि सात्विक फॅशनचा ट्रक हा तिथेच अडकला जातो. त्याची माणसं ही तिथून पळून जातात. नंतर सौदामिनी ही वाट बघत असते. तेवढ्यातच तिला तिचा माणूस कॉल करून सांगतो की मॅम, तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण झालेलं आहे. सात्विक फॅशनचा टेम्पो आता आपल्या ताब्यामध्ये आहे. असं म्हटल्यावर आता इथे लगेचच पुढे ती म्हणायला लागते की गुड, व्हेरी गुड. आता एक काम करायचं, मी जे सांगते ते सात्विक फॅशनचा टेम्पो ना आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा आणि आपलं जे टेम्पोमधलं सामान आहे ना ते त्यामध्ये सगळं भरायचं आणि तो टेम्पो हा पाठवून द्यायचा. असं म्हटल्यावर आता तो माणूस खूपच खुश होतो आणि म्हणतो की हो मॅडम, तुम्ही जे म्हणताय ना तसं मी करेन. तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव आता रूममध्ये असतात. फॉर्म वगैरे भरून सगळं काही करून तयारी झालेली आहे. त्यानंतर तो विचारांमध्ये बसला आहे. ईश्वरी आता त्याला म्हणते की अर्णव सर, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर, मलाही कळत नाही आहे की नक्की काय होणार आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, आपल्याला हा जो काही मार्ग आहे तो गणूबाप्पाने दाखवला ना, मग सगळ्यामधून आपल्याला गणूबाप्पाच पुढे काढेल. तेव्हा त्यावर अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदौर, तसं नाही, पण या सगळ्या गोष्टीत ना खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. कसं करायचं तेच कळत नाही आहे. ईश्वरी म्हणते की होईल सर, सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे तुमच्यासाठी म्हणून तिने हे सगळं केलं आहे ना. म्हणजे आतापर्यंत तुमची आई तुमच्या बाजूला होती, हो की नाही? प्रत्येक गोष्टीत तिचाच हात होता ना तुमच्या डोक्यावर. मग आताही तसंच असणार आहे. त्यांनीच हा मार्ग दाखवला आहे असं आपण समजूया ना. बाप्पाने मार्ग दाखवला आहे आणि आपल्या घरामध्ये सगळ्यांनी आपल्या सोबतीने मार्ग दाखवला आहे. म्हणजे सगळेजण आपल्याबरोबर आहेत. तुम्ही नका चिंता करू. आणि सर असं म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला की कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. आणि म्हणूनच आपलंही तसंच होणार आहे. आपण प्रयत्न करतोय ना, तर प्रयत्नांती परमेश्वर असं आपण म्हणायचं. आणि किती काही झालं तरी आतापर्यंत आपण प्रयत्न करून फेल गेलो आहे असं काही झालेलं नाही. त्यामुळे आताही आपल्याला तोच सगळा अप्रोच ठेवावा लागणार आहे आणि आपण जिंकणार आहोत हे नक्की. फक्त तुम्ही मनाशी कन्फर्म करून ठेवा, असं ईश्वरी अर्णवला सांगते. आणि अर्णवला ती जे काही सांगते त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं. अगदी रिलॅक्स मूड ती फील करत असते. आणि त्यानंतर मग आता आपण जिंकणार असं त्यांचं ठरलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता किर्लोस्कर आलेले आहेत दरवाजात आणि म्हणतात की काय चाललं आहे? किती खराब दर्जाचा माल तुम्ही पाठवताय? हीच तुमची क्वालिटी आहे का? हेच तुमचं नाव आहे का? आणि मग ते चिडलेले असतात. तेव्हा अर्णव बाहेर येतो आणि म्हणतो की व्हॉट इज दिस रबिश, खराब दर्जाचा माल? तेव्हा किर्लोस्कर म्हणतात की आम्हाला माहीतच होतं की तुम्ही यावर ना विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मग मामा येतो आणि म्हणतो की किर्लोस्कर, नेमकं काय झालं आहे मला सांगाल का तुम्ही? कसला प्रकार घडला आहे? तेव्हा मग किर्लोस्कर म्हणतात की तुम्हाला आम्ही मटेरियल मागवलं होतं, मग इतकं चीप दर्जाचं मटेरियल तुम्ही पाठवलं का आम्हाला? थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ आणि पुरावाच दाखवतो. तेव्हा मग आता अर्णवचे ते बॉक्सेस असतात, त्यामधले जे कपडे असतात त्याचे मटेरियल खूपच खराब असतं. आता हे पाहून अर्णवला मात्र धक्का बसतो आणि त्यानंतर मामाही घाबरतो. अर्णव विचार करतो की हे असं सामान आमच्या कंपनीच्या टेम्पोमधून कसं काय गेलं असेल. किर्लोस्कर मात्र चिडलेला असतो. त्यानंतर उदयकांत आता वल्लरीच्या बंगल्याच्या बाहेरच उभा राहून बोलत असतो की वल्लरी, तुला माहिती नाही आहे, जर तुझं नाव मी बाहेर काढलं तर बघच मी काय करू शकतो ते. आणि तो जोरजोरात हसायला लागतो की तुझं काम मी तमाम करून टाकेन, अर्णवला येऊन सांगेन तुझं सगळं प्रकरण. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर उदयकांत हा तिथे उभा असतो आणि रमाकांत मागून येऊन त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेवढ्यातच आता उदयकांत घाबरतो. रमाकांत म्हणतो की उदयकांत, तू आता पुढे नेमकं काय होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.